मध्यंतरी एक महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये संसदेमध्ये ती शपथ घेत असताना ते शपथपत्र तिला नीट वाचता येत नव्हतं. आपल्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की एका शिपायाची नोकरी मिळवायची असेल तरी 10वी-12वी पास असणं आवश्यक आहे. तसंच एखाद्याला जर कलेक्टर व्हायचं असेल तर UPSC सारखी कठीण परीक्षा द्यावी लागते. पण ज्यांच्या हातात आपण आपला देश किंवा आपलं राज्य सोपवतो त्या आमदार, खासदार किंवा मंत्र्यांसाठी शिक्षणाची कोणतीच अट का नाही? एक अंगठा छाप माणूससुद्धा भारताचा शिक्षण मंत्री होऊ शकतो का? आणि जर याचं उत्तर हो असेल तर आपल्या संविधान निर्मात्यांनी असा नियम का बनवला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागचं खरं कायदेशीर आणि ऐतिहासिक कारण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत काय उत्तर दिलं होतं ते सुद्धा पाहणार आहोत. सर्वात आधी हे समजून घेऊया की नोकरी आणि लोकप्रतिनिधी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रशासकीय अधिकारी जसं की IAS, IPS हे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी असतात, त्यामुळे त्यांना तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक आहे. पण आमदार, खासदार हे लोकांचे प्रतिनिधी असतात. त्यांचे काम जनतेचे प्रश्न मांडणे आणि धोरणं ठरवणे हे आहे. जेव्हा भारताची राज्यघटना लिहिली जात होती तेव्हा संविधान सभेतसुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला होता की नेत्यांसाठी शिक्षणाची अट असावी का? त्यावेळी भारताचा साक्षरता दर म्हणजे लिटरसी रेट हा 12 ते 18% दरम्यान होता. म्हणजे देशातील 80%पेक्षा जास्त जनता ही अशिक्षित होती. जर त्यावेळी संविधानाने शिक्षणाची अट घातली असती तर देशातील बहुसंख्य लोकांना निवडणूक लढवण्याचा अधिकारच मिळाला नसता. लोकशाहीचा अर्थ आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. जर शिक्षणाची अट असती तर ही लोकशाही फक्त मुठभर सुशिक्षित लोकांचीच मक्तेदारी झाली असती. संविधान सभेत यावर चर्चा झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत खूप महत्त्वाचे होते. त्यांचे म्हणणे होते की विद्यापीठाची पदवी असणे आणि शहाणपण, ज्याला आपण विस्डम असं म्हणतो, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक अशिक्षित माणूससुद्धा समाजाच्या प्रश्नांची जाण ठेवू त्याचे प्रश्न सोडवू शकतो आणि एक उच्च शिक्षित माणूससुद्धा जनतेच्या सुखदुःखापासून दूर असू शकतो. लोकशाहीत निवडण्याचा अधिकार, राईट टू चूज, हा जनतेचा आहे. जर जनतेला वाटत असेल की एखादा अशिक्षित माणूस त्यांचे प्रश्न उत्तमरित्या मांडू शकतो सुशिक्षित माणसापेक्षा, तर त्यांना निवडून देण्याचा अधिकारसुद्धा जनतेलाच असला पाहिजे. संविधानाने जनतेच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवला आहे. हरियाणा आणि राजस्थानसारख्या काही राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जसे की सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये शिक्षणाची अट लागू करण्याचा प्रयत्न केला होता. 2015मध्ये सुप्रीम कोर्टाने राजबालाविरुद्ध हरियाणा सरकार खटल्यात याला मान्यताही दिली होती. पण तरीही लोकसभा आणि विधानसभेसाठी अशी अट आजही नाही. कारण सरळ आहे, शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे, पण तो अजूनही सर्वांपर्यंत समान पोहोचला नाही. जोपर्यंत देशातील 100% नागरिक सुशिक्षित होत नाहीत तोपर्यंत शिक्षणाची अट घालणे म्हणजे गरिबांना आणि वंचितांना सत्तेपासून दूर ठेवण्यासारखे होईल. पण मित्रांनो, आज परिस्थिती बदलली आहे. आज भारत साक्षर होतोय. मग आजच्या काळात नेत्यांसाठी किमान पदवीची अट असायला हवी का? की चांगला नेता होण्यासाठी शिक्षणापेक्षा समाजसेवेची जास्त गरज असते? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कायदेशीर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.